मित्रांनो, स्मिताज किचन अँड ब्लॉग्समध्ये आज पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आणि आज आमच्या सासूबाई एक महाशिवरात्रीचा जो उपवास आहे तो आता जवळ आलेला आहे, तर त्यानिमित्ताने एक नवीन आहे, खरं तर ती जुनीच रेसिपी आहे. तर ती रेसिपी तुम्हाला करून दाखवणार आहे. रेसिपीचं नाव आहे बटाट्याचा खीस. तर त्यासाठी जे जे इन्ग्रेडियंट्स साहित्य लागतं आहे, तर ते साहित्य आपण इथं काढून घेतलेलं आहे. तर सासूबाई सांगतील की नक्की साहित्यात काय काय आहे. तर सर्वात महत्त्वाचं बटाट्याचा खीस, त्यामुळे आपण बटाटे घेतलेले आहेत. तर बटाटे किती घेतलेत? अर्धा किलो बटाटे. त्याच्यानंतर एक वाटी एक वाटी शेंगदाण्याचा कूट. त्याच्यानंतर 2 चमचे किसलेलं खोबरं, तेल, लिंबू, साखर, चवीनुसार मीठ. त्याच्यानंतर थोडं तूप तूप आहे. तूप किती? 2 चमचे. थोडे एक चमचा 1 चमचा. त्याच्यानंतर ठेचा आहे मिरचीचा. 9-10 मिरच्या 9-10 मिरचीचा अंदाजे ठेचा. मिरच्या त्यांचा जो ठेचा केलेला आहे तो. तर आपण सुरुवातीला काय करणार आहोत बटाट्यांचं? सुरुवातीला किसून घ्यायचं बटाटा पाण्यात. हां हां हां. पाण्यामध्ये. बरं बरं बरं. हां. म्हणजे आधी उकडून नाही घ्यायचा का? नाही, उकडून तसंच, नाही, कच्चा. कच्चाच बटाटा आपण खिसून घेणार आहे. किसून घ्यायचा, हं, हं. त्याचे साल काढायचे अगोदर. बरं बरं बरं. अच्छा, आधीच पूर्ण बटाट्याची साल काढून घ्यायची. आधीचे 2 बटाटे कुठं खाली पाण्यातच आहेत? हां, पाण्यात आहे. बरं बरं. तर हा आता किसलेला बटाटा 2-3 वेळा पाण्यातून धुवून घेतलेला आहे. हां. आणि त्यातलं पूर्ण स्टार्च निघून गेलं. त्यामुळे धुवून निघून गेलेलं आहे. हं. त्यातलं पूर्ण पाणी पिळून काढायचं आहे. 2 चमचे तेल. त्यात चवीनुसार मीठ. मीठ टाकून घ्यायचं. आणि आता थोडा वेळ आपण झाकण ठेवणार आहे. साधारण किती वेळ ठेवायचं? 1 मिनिट. 1 मिनिट. 1 मिनिट झालेला आहे. चमचा तूप. आता याच्यात 1 चमचा तूप टाकणार आहोत. आता काय टाकणार आहोत? शेंगदाण्याचं कूट. शेंगदाण्याचा कूट. किती टाकणार? 1 वाटी. हे सुद्धा संपूर्ण मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. थोडा वेळ झाकून ठेवणार. किती वेळ झाकून ठेवायचं आता? 1 मिनिटच. आता सुद्धा 1 मिनिट झाकून ठेवायचं. 1 मिनिट झालेलं आहे. चवीनुसार साखर. थोडंसं साखर आणि लिंबू. लिंबू पिळून. आता खोबऱ्याचं किस वरून. तर आता सगळे पदार्थ टाकून झालेत ना? अजून काय राहिले नाही, टाकायचं? झालं. आता फक्त व्यवस्थित मिक्स करून मिक्स करून थोडा झाकून ठेवावं लागेल का? थोडं. बटाट्याचं खीस उपवासासाठीची रेसिपी आहे. आता महाशिवरात्री जवळ येते, त्यानिमित्ताने बरेच जण उपवास धरतात. त्या उपवासासाठी हा पदार्थ खरंच तुम्हाला आवडेल. 1 मिनिट झाकून ठेव. आता 1 मिनिटासाठी झाकून ठेवायचं. आता काढून घेऊ. आता किती? 2 मिनिट झाले. झाले. हां. आता खीस आपला तयार तयार आहे. आहे. आपण तो खीस आता सर्व एका करूया. भांड्यात सर्व करूया. बस. तर असा थांब. बटाट्याचा खीस आपण सर्व करण्यासाठी भांड्यात काढून घेतलेला आहे.
उपवासाची रेसिपी बटाट्याचा खीस रेडी आहे. तर ही रेसिपी पाहून तुम्हीसुद्धा नक्की प्रयत्न करा आणि कसं झालं आहे ते आम्हाला नक्की सांगा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ नक्की पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा आपल्या चॅनलला फॉलो करायला नक्की सांगा. धन्यवाद.